कोल्हापूर जिल्ह्यातल्या केमिस्ट बांधवांना RCDA तर्फे माझा सप्रेम नमस्कार. बालेकर. रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची स्थापना ही महाराष्ट्र राज्यातील रिटेलरवर होणारा सातत्याने होणारा अन्याय दूर करण्यासाठी आम्ही पुण्यातून केली. राज्य पातळीवरती रिटेल केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचं काम करताना अनेक प्रकारच्या रिटेलरच्या समस्या जाणून घेतल्या आणि या समस्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे डॉक्टर सप्लाय बंदी, त्याचबरोबर डिस्काउंटचा प्रश्न, रिटेलरच्या एक्सपायरी आणि हे सगळे प्रश्न पाहताना एक गोष्ट जाणवली की आजपर्यंत रिटेलर ज्यांच्या मागे झेंडे घेऊन फिरला, ज्या नेत्यांना भाऊ तात्या नाना करत मोठं केलं, ह्या नेत्यांनी या सगळ्या प्रश्नांकडे कधी लक्षच दिलं नाही. रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य म्हणजेच RCDAने या प्रश्नांवरती आवाज उठवला आणि मग मात्र संघटनेचे लोक खडबडून जागे झाले आणि हेही लोक हे मुद्दे घेऊन फिरायला सुरुवात झाले. पण माझे काही या सगळ्या लोकांना मूलभूत प्रश्न आहेत. डॉक्टर सप्लाय करतो कोण? डॉक्टर सप्लाय करणारा जो होलसेलर आहे याला पाठीशी घालतो कोण? डॉक्टर सप्लाय का बाहेरून चंद्रावरून किंवा मंगळावरून होत नाही. डॉक्टरांना तुम्ही दोषी धरण्यापेक्षा तुम्ही डॉक्टरांना जे लोक मेडिसिन सप्लाय करतात हे जे आपले होलसेलर बांधव आहेत यांना लगाम घालायला काय प्रॉब्लेम? डिस्काउंट कोण देतो? आज जर प्रत्येक शहरामध्ये डिस्काउंट देणाऱ्यांची जर यादी काढली तर डिस्काउंट देणारे हे बडे केमिस्ट आहेत आणि हे कुठेतरी संघटनेचे पदाधिकारी किंवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे जवळचे लोक आहेत. अशा वेळेला रिटेलरने या अन्यायाविरुद्ध जायचं कोणाकडे? म्हणून आम्ही RCDAची स्थापना केली. कोल्हापूरचाच जर विषय घेतला तर आज जे लोक मतं मागण्यासाठी तुमच्याकडे येत आहेत त्यांनी रिटेलरचे किती प्रश्न उभे केले हो. मी स्वतः कोल्हापूरमधली एक AGM अटेंड केली होती. त्या मीटिंगच्या वेळेला पाहिलं होतं, मला लाईन मिळावी म्हणून होलसेलर एकमेकाच्या डोक्यात दगड घालत होते, भांडणं करत होते. पण एकाही मीटिंगला आजपर्यंतच्या कुठलाही रिटेलरचा प्रश्न हा चर्चेला आला नाही किंवा चर्चेला घेतला गेला नाही. कारण रिटेलरच्या प्रश्नाविषयी यांना संवेदनाच नाही. रिटेलरच्या प्रश्नाशी यांना काहीही देणे घेणे नाही. यांना फक्त होलसेलर जागला पाहिजे, होलसेलरला फायदा मिळाला पाहिजे आणि होलसेलरच्या माध्यमातून यांची आर्थिक घडी बसली पाहिजे. रिटेलर जागला काय आणि मेला काय, काय देणं घेणं आहे हो. रिटेलरची आठवण यांना येते फक्त बंद करण्याच्या दिवशी किंवा निवडणुकीच्या वेळेला. मग मी सहज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फिरलो, कालही मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फिरलो, याच्या आधीही मी कोल्हापूरमध्ये येऊन गेलो. बऱ्याच रिटेलरला मी एक त्रयस्थ माणूस म्हणून सहज प्रश्न विचारला, यांनी काय केलं हो? रिटेलर म्हणले, कसलं काय? काहीच केलं नाही आजपर्यंत. यांनी कुठल्याही प्रकारे रिटेलरसाठी काही केलं नाही. मग तुम्ही कशासाठी मतदान करता? तर म्हणे, अहो साहेब, FDAची भीती घालतात, नाहीतर माल बंद करण्याची धमक्या देतात आणि हे त्रास देतात. FDA काय यांच्या बापाचं आहे? यापुढे RCDAचे उमेदवार निवडून येतील नाही येतील, कोणाचं पॅनल येईल, कोणाचंही पॅनल येतात. यापुढे कोल्हापूर असोत किंवा महाराष्ट्रात कुठेही जर कुठल्याही रिटेलरला FDAची भीती घालण्याचा प्रयत्न केला तर माझ्याशी संपर्क करा. FDA प्रशासन हे जनतेच्या आणि आपल्या सेवेसाठी आहे, आपल्याला सुविधा देण्यासाठी आहे, आपल्यावरती दहशत निर्माण करण्यासाठी नाही. जर असं कोणी करत असेल तर निश्चित ती गोष्ट कोणत्याही प्रकारे सहन केली जाणार नाही. हे सगळ्यात आधी रिटेलरने माइंडमध्ये ठेवा, होलसेलरने माइंडमध्ये ठेवा की कुणीही तुम्हाला रिटेलरला, होलसेलरला किंवा कुठल्याही केमिस्टला जर FDAची भीती घालत असेल तर मला संपर्क करा. राहिलं यांचं राजकारण. अहो, वर्षानुवर्ष हजारो रुपये, लाखो रुपये, करोडो रुपये या लोकांनी महाराष्ट्र राज्यामध्ये गोळा केले. काय केलं या पैशाचं? मोठे मोठे वाढदिवस, 13-13, 14-14 लाख रुपये खर्च करून वाढदिवस साजरे केले जातात. क्रिकेटच्या मॅचेस भरवल्या जातात. प्रत्येक ठिकाणी एक कोणीतरी संघटनेचा नेता असतो, त्या नेत्याला सगळ्यांनी घाबरायचं का? कशासाठी? कशासाठी यांची दहशत? माझा रिटेलर आहे म्हणून तुमची संघटना आहे आणि जर यापुढे संघटना टिकवायची असेल
संघटना मोठी करायची असेल तर रिटेलरला तुम्ही महत्त्व दिलंच पाहिजे, आणि रिटेलर जगला तर संघटना जगेल हे लक्षात घ्या. आणि जर संघटना रिटेलरच्या बाजूने लढणार नसेल, रिटेलरचे प्रश्न मांडणार नसेल, रिटेलरला मदत करणार नसेल किंवा रिटेलरसाठी काम करणार नसेल तर अशा संघटनेची आम्हाला गरज नाही. कोल्हापूरमध्ये KDCAची निवडणूक RCDAचे उमेदवार नरेंद्र भोरे आणि संजय देवमोरे शंख चिन्ह घेऊन लढवत आहेत. कशासाठी लढवत आहेत? सत्तेसाठी? अहो, त्यांच्यावरती दबाव आला, फॉर्म मागे घेण्यासाठी 100 फोन आले, मलाही फोन आले, दादागिरी केली गेली, धमक्या दिल्या गेल्या, लालूच दिली गेली, प्रलोभनं दाखवली गेली. पण आम्ही ठरवलं नाही, माघार घ्यायची नाही. का? फक्त एकाच गोष्टीसाठी, ती म्हणजे रिटेलर. आणि रिटेलरचं आमचं उद्दिष्ट निवडणूक लढवण्याचं कुठे निवडून येण्यासाठीचं नाही आहे किंवा सत्तेसाठी नाही, तर रिटेलरच्या मनातून भीती घालवण्यासाठी आमचे उमेदवार आम्ही दिलेले आहेत. की तुम्ही जे म्हणता यांना घाबरतात, आम्ही घाबरत नाही. पाहूयात आमच्या नरेंद्र भोरे आणि संजय देवमोरेंना काय त्रास देतात ते. पाहूयात कोणत्या FDAच्या अधिकाऱ्यांना पाठवत आहेत, पाहूयात किती माल बंद करतायत. याच नरेंद्र भोरे आणि संजय देवमोरे यांच्यासह 4 केमिस्टला याच संघटनेने बॅन केलं होतं. रिटेलरला बॅन करण्याचा अधिकार यांना दिला कोणी? रिटेलर म्हणजे यांच्या बापाची जागीर आहे, यांची खाजगी मालमत्ता आहे की रिटेलरला बॅन करण्याच्या धमक्या देतात, बॅन करतात? हिंमत असेल तर यापुढे कोणाचा माल बंद करून दाखवा. इथून पुढे रिटेलरला बॅन नाही केलं जाणार, रिटेलर होलसेलरला बॅन करेल. लवकरच RCDAच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये काही महत्त्वाची कामे आम्ही हाती घेत आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेंट्रलाइज परचेस, या होलसेलरची मनमानी मोडून काढण्यासाठी, आणि जास्तीचा 10 ते 30% डिस्काउंट आम्ही देणार आहोत रिटेलरला. PTRवरती 10 ते 30% डिस्काउंट फ्लॅट. तो कसा घ्यायचा, कुठून घ्यायचा, याची सगळी यंत्रणा आम्ही उभी करत आहोत. प्रत्येक रिटेलरला प्रत्येक प्रॉडक्ट हा त्याच्या दारापर्यंत पोहोच केला जाईल. आम्ही ऑलरेडी हे काम पुण्यामध्ये सुरू केले. पुण्यामध्ये आम्ही 85 रिटेलरने एकत्र येऊन एक होलसेलचं दुकान चालू केले आणि त्या दुकानाच्या माध्यमातून आम्ही होलसेलरची मनमानी, होलसेलरचा काना पूर्णपणे मोडला आहे. आणि हाच प्रकार आम्ही पुढे जाऊन कोल्हापूरमध्ये रिटेलरच्या हितासाठी करणार आहोत. डिस्काउंट. आज दुसरा एक पॅनल उभा राहिला, रिटेलरची भूमिका, रिटेलरचा पॅनल म्हणून ते लोक प्रचार करतात. काय हो रिटेलरची भूमिका, रिटेलरचा पॅनल? अहो, यांचे जे नेते आहेत यांच्या दुकानात जाऊन बघा, 10% 15% डिस्काउंट राजरोषपणे कोल्हापूरमध्ये दिला जातो आहे प्रत्येकाला. म्हणजे यांनी एका बाजूला रिटेलर संपवायचा, सामान्य रिटेलरला जगू द्यायचं नाही. यांचे 3-3, 4-4, 5-5 हजार स्क्वेअर फुटाची दुकानं उभे करायचे, तिथे डिस्काउंट द्यायचा, तिथे स्कीम्स द्यायच्या आणि सामान्य रिटेलरला मारायचा. आणि वरून यांनी म्हणायचं का आम्ही रिटेलरसाठी लढतो. अहो, यांनी बसावं आणि मला सांगावं रिटेलरचे प्रश्न काय आहेत. यांना प्रश्न कळालेले नाहीत. दोनही ठिकाणी दोनही पॅनल फक्त व्यक्तिपूजा, आमचा हा भाऊ, आमचा हा अमुक, याला साथ द्या, त्याला साथ द्या. अहो, व्यक्ती कशासाठी पाहिजे? माझा रिटेलर हाच नेता. प्रत्येक रिटेलर हा नेता आहे. प्रत्येक रिटेलरने बोलायला शिकलं पाहिजे, प्रत्येक रिटेलरने धाडसाने उभं राहायला पाहिजे. हीच आमची भूमिका आहे. आणि या डिस्काउंटच्या विरोधात सुद्धा RCDA लवकरच एक औषध मित्र नावाची स्कीम लॉन्च करत आहे. कोल्हापूरमध्ये ही स्कीम सुरुवातीला लॉन्च केली जाईल RCDAच्या सभासदांसाठी. यात कमीत कमी 1 लाख रुपयाचा जास्तीचा व्यवसाय हा उपलब्ध करून दिला जाईल रिटेलरला. या माध्यमातून क्रोनिक पेशंट्स आणि त्यांच्या संदर्भातले आम्ही वेब ॲप्लिकेशन, त्याचबरोबर काही औषध मित्र कार्ड्स आणि या सगळ्या माध्यमातून या डिस्काउंटला पुरेपूर तोड देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. वेलनेसच्या नावाने एका बाजूला ओरडायचं, वेलनेस डिस्काउंट देतं. अहो, पण यांचेच मोठे मोठे दुकानदार जे आहेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे, तेच लोक डिस्काउंट देत आहेत. काल मी कोल्हापूरमध्ये M+Mचे काही दुकानं पाहिले, तिथे डिस्काउंट दिला जातो. हे सगळे जे प्रकार चालू आहेत, हेच प्रकार कुठेतरी थांबले पाहिजेत. आणि म्हणूनच नरेंद्र भोरे आणि संजय देवमोरे हे लोक निवडून येण्यासाठी नव्हे तर यांच्यावरती वचक ठेवण्यासाठी, हे चुकीचे कामं कुठले करणार आहेत यासाठी आम्ही उमेदवार उभे केले. फक्त निर्भयता निर्माण करण्यासाठी आणि भय घालवण्यासाठी, दहशतीला उत्तर म्हणून आम्ही हे उमेदवार दिले. पाहूयात निवडणुकीनंतर कोणात हिंमत आहे कोणाला त्रास देण्याची. मला काल समजलं की काही लोक धमक्या देत आहेत की आम्हाला कळणारच आहे मतदान कोणी कोणाला केलं. अहो, जा, काय करायचं ते करून घ्या. काय करणार आहे तुम्ही रिटेलरचं? कळून कळलं तुम्हाला मतदान, आम्ही दाखवून मतदान करायला सांगू लोकांना. काय करणार आहात? धमक्या देताय?
रिटेलरने तुमचा जर बाजार उठवायचं ठरवलं ना तर जास्त दिवस वेळ लागणार नाही, लक्षात ठेवा. म्हणूनच रिटेलरने आता खंबीर बनावं, यांना सगळ्यांनाच यांची जागा निवडणुकीमध्ये दाखवून द्यावी. पॅनल कोणाचाही निवडून आणा, 27 मतं कोणाला द्यायचे त्यांना द्या, पण RCDAचे 2 मतं मात्र द्या. ते कळकळीची विनंती करतोय, ते माझ्यासाठी नाही, माझ्या नेतृत्वासाठी नाही किंवा कोणासाठीही नाही, फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्या रिटेलर बांधवांसाठी. हा जो आपला रिटेलर बांधव आहे, हा जर जगवायचा असेल तर RCDAचे उमेदवार तिथे पाहिजेत. आणि एकदा RCDAचे उमेदवार तिथे जाऊ द्यात, त्यानंतर पाहूयात कोणाची दहशत किती चालते. नाही गेले तरी दहशत चालू दिली जाणार नाही यापुढे. कोल्हापूर असो किंवा महाराष्ट्रात कुठेही असो, संघटनेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी किंवा संघटनेने जर रिटेलरवरती दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर संघटनेला असो किंवा होलसेलरला असो किंवा FDAला असो, त्याचा जबाब दिला जाईल, त्याचा जाब विचारला जाईल, एवढं लक्षात घ्या. आम्ही संघटना विरोधी नाही, पण रिटेलरच्या विरोधी काम करणाऱ्या प्रत्येकाच्या विरोधी RCDA 100% उभी राहील, हे मात्र निश्चित. तेव्हा रिटेलर बांधवांनो, माझी कळकळीची विनंती आहे, आपण विचारपूर्वक मतदान करा. आणि मतदान करताना शंख हे चिन्ह लक्षात ठेवा. हे मतदान तुम्ही रिटेलरला करत आहात, कुठल्याही नेत्याला करत नाहीत, कुठल्याही संघटनेला करत नाहीत, रिटेलरला करत आहात. आणि रिटेलरला मतदान करताना फक्त निर्भयतेने मतदान करा. एकच शब्द देतो, RCDA तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभी असेल. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा काडीचाही त्रास कुणीही दिला तर मला कधीही फोन करा, मी सदैव तुमच्या सेवेत तत्पर असेल. नमस्कार, धन्यवाद. आणि पुन्हा एकदा इलेक्शननंतर, निवडणुकीनंतर तुमची भेट घेण्यासाठी येईल, पण नवीन नवीन योजना घेऊन आणि नवीन नवीन फायद्याच्या गोष्टी घेऊन. धन्यवाद मित्रांनो.